इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पुण्यातल्या मावळमध्ये आली आणि या दरम्यान अजित पवार दुपारच्या जेवणासाठी जिथे थांबले तिथे मराठा क्रांती मोर्चाने त्यांना घेराव घातला। कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार, आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले गुन्हे कधी मागे घेणार, असे अनेक प्रश्न यावेळी या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या समोर मांडले। कुणी फक्त त्यांनी सांगितलं की याच्या दगड मारताना आणि काहीतरी फुटतंय म्हणजे एसटी किंवा पुढचं दुकान वगैरे ते कॅमेऱ्यामध्ये काही झालं तर ते मात्र होणार नाही। परंतु ज्यांनी आता जसं आल्यात आंदोलन केलं तशा पद्धतीनं ते झाले पाहिजे। ते हे मावळ तालुक्यामध्ये पण आम्ही जे एक्सप्रेस हायवे शांततेच्या मार्गाने अडवले गेले त्याचे जे काही गुन्हे दाखल झालेले होते ना तेही लोकांवरची गुन्हे मागे घेतले नाही ते एका ह्याच्यामध्ये आपला ह्याला बोललो होतं पंच तालुक्यातले गुन्हे तुम्ही दादा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।